नमस्ते. गेले 30-40 वर्षापासून तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि सध्याची तळबीडगणातून तुम्ही पंचायत समितीला निवडणूक म्हणून उमेदवार आहात. बाळासाहेब पाटील यांच्या अतिशय चांगल्या पक्षानं त्यांच्या माध्यमातून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी गेली 40 वर्ष तळबीड गावासाठी मग महाराणी ताराबाई विद्यालय असेल, आदरणीय कैलासवासी पी.डी. पाटील यांच्या माध्यमातून श्रीराम उपसा जलसिंचन संस्थेची उभारणी असेल, तिथपासून मी या गावच्या विकास कामात सक्रिय होतो. हायस्कूलच्या निर्मितीनंतर काही दिवस मी श्रीराम उपसा जलसिंचन संस्थेमध्ये साईट सुपरवायझर म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी मला आदरणीय कैलासवासी पी.डी. पाटील साहेबांनी दिली. तत्पूर्वी काही वर्ष मी विकास सेवा सोसायटी संचालक, व्हाईस चेअरमन या पदावर सुद्धा काम केलेलं होतं. अशी कामं करत असताना 1997 साली मला ग्रामपंचायतीत 3 नंबर वॉर्डातून लोकांनी निवडून दिलं आणि तिथपासून या गावच्या प्रगतीला मी लोकांना बरोबर घेऊन ते विकास कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आदरणीय कैलासवासी पी.डी. पाटील साहेब असलेली, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार परिवहन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील असतील, यांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांना आणण्याचा प्रयत्न केला आणि दादांच्या आणि बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचं सुशोभीकरण, त्याचबरोबर गावांतर्गत सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण व काँक्रीटीकरण अशी विविध विकास कामं झाली. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी जलसिंचन संस्थेच्या मार्फत या गावाच्या आर्थिक प्रगतीला खरी साथ मिळाली. तळबीड गाव हे कोरडवाहू असल्यामुळं गावची परिस्थिती फार हालाकीची होती. पण ज्या वेळेला सह्याद्री कारखान्याच्या मार्फत श्रीराम उपसा जलसिंचन संस्थेची निर्मिती झाली, तिथपासून या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आर्थिक प्रगतीला बळ मिळालं आणि मी 97 साली ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर गावाच्या सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी पेयजल योजनेचे काम माझ्या गावाला मंजूर करून आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळच्या सरपंच संगीता गायकवाड होत्या. मधुकर गायकवाड माझे सरपंच, तसं त्यावेळचे माझे ग्रामपंचायत सदस्य माझ्या समेत असायचे. मधुकर गायकवाडांच्या समेत मानसिंग चव्हाण असायचे. आम्ही सगळ्यांनी म्हणून पेयजल, आमच्या गावची पिण्याच्या पाण्याची योजना जीर्ण झालेली होती, तिचं नूतनीकरण करणं काळाची गरज होती. आम्ही पेयजल योजनेत ते गाव अनेक आम्ही पुण्यात येथे ते तत्कालीन आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पेयजल योजनेचं जवळजवळ 1 कोटीभर रुपयाचं काम आम्ही मंजूर करून आणलं. त्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी चांगल्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि ही सगळी चांगली विकास कामं करीत असताना त्याचबरोबर धार्मिक काम म्हणून आम्ही साईकर मोहिते बाबा आमच्याच गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिराच्या उभारणीला हात घातला. बाबांनी त्या मंदिरात अगदी झोकून काम केल्यामुळे त्या मंदिराचा जीर्णोद्धार एक बघण्यासारखं देखणं राम मंदिर माझ्या गावी उभं राहिलं. एका बाजूने ऐतिहासिक परंपरेला साजेचं समाधीचं काम, तर दुसऱ्या बाजूने धार्मिक श्रीराम मंदिराचं काम, अशी विविध विकास कामं करत गेलो. आणि त्यामुळं शासनानं ज्या वेळेला जनतेतून सरपंच निवडणुकीचा निर्णय घेतला, त्यावेळेला 2017 साली मी थेट जनतेतून सरपंच पदाच्या निवडणुकीला सामोरं गेलो. पण अनेक वर्षाचा माझ्या कामकाजाचा आढावा घेत असता जनतेनं मला थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणुकीच्या संधीत मला सरपंच म्हणून निवडून दिलं. तदनंतर आम्ही तर अनेक विकास कामाला हात घातला. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व परिवहन मंत्री यांच्या मागे पाठपुरावा करून क वर्गात असणारं तळबीड गाव ब वर्गात घालण्याचा प्रयत्न केला. साहेबांनी त्यात मोलाचं सहकार्य केलं. ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाल्यामुळं दरवर्षी करोडो रुपयाचा निधी या गावाला मिळू लागला आणि तिथपासून मग या गावच्या विकास कामाला गती मिळत गेली. प्रत्येक वर्षी कोटीतनं फंड या गावाला पडत असल्यामुळं आत्ताच्या कुणी
येणाऱ्या ग्रामपंचायतीला कुणी पदावर असलं तरी तो फंड मिळत असल्यामुळे गावच्या प्रगतीला, गावच्या विकास कामाला गती मिळत गेली. मला एकूणच ऐतिहासिक वारसा आपल्या तळबीड गावाला आणि पहिलं लोकनियुक्त होण्याचा, सरपंच होण्याचा बहुमान तुम्हाला मिळाला. आता एकूणच म्हणजे त्यानंतर अनेक राजकीय बदल झाले का आपल्या कराड उत्तरमध्ये, पण माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पाठ कधी तुम्ही सोडली नाही. गेले 40 वर्ष आदरणीय कैलासवासी पी.डी. पाटील असल्यापासून आज अखेर मी बाळासाहेब पाटील असतील, कैलासवासी आदरणीय पी.डी. पाटील साहेब असतील यांच्याशिवाय मी इतरत्र राजकीय कुठेही प्रवाहात वाहण्याचा म्हणजे जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी प्रामाणिकपणे त्यांच्याशी निगडीत प्रामाणिकपणे राहिल्यामुळं मला या गणात त्यांनी उमेदवारी दिली गेली आणि त्या उमेदवारी देण्यामागचं कारणच असं होतं की माझी निष्ठा, प्रामाणिकपणा याचं फळ मला त्यांनी देऊ केलं. आणि भागातसुद्धा माझ्या केलेल्या विकास कामाची चर्चा असल्यामुळे इतर गावातील अनेक व्यक्तींनीसुद्धा माझ्या नावाला त्या बाबतीत दुजोरा दिला. उमेदवार म्हणून अनेक लोकांची मागणी असतानासुद्धा माझ्या सिनियरिटीचा किंवा माझ्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून साहेबांनी माझी शिफारस केली आणि माझ्यासाठी अनेक लोकांनी म्हणजे आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतली. राजकारणात, समाजकारणात तुम्ही अनेक वर्षापासून कार्यरत आहात. आता एकूण तुम्ही ह्या निवडणुकीत गावोगावी जाऊन प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? मी ज्या गावात जाईन, मी गेली 40 वर्ष आदरणीय कैलासवासी पी.डी. पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या समेत प्रत्येक निवडणुकीत सह्याद्री कारखान्याची निवडणूक असू देत, विधानसभेच्या निवडणुका असू देत, लोकसभेच्या निवडणुका असू द्यात किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू देत, या प्रत्येक निवडणुकीला गेली 40 वर्षे मी प्रत्येक गावाशी माझा संबंध आल्यामुळं प्रत्येक गावात मला नावानं ओळखणारी अनेक लोक भेटली आणि त्यांना समाधान झालं की या माणसाने इतके वर्ष प्रामाणिकपणे काम केलेल्या निष्ठेचं फळ या माणसाला मिळालं. प्रत्येक जाईल त्या ठिकाणी मला नाना म्हणून ओळखणारे अनेक लोक भेटली आणि त्यांनी त्या बाबतीत समाधान व्यक्त केलं. नाना, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही आणि तुम्ही प्रामाणिक राहिलेल्याचंच हे तुम्हाला फळ मिळालं. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की उंब्रज गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव जाधव यांचे चिरंजीव संग्रामसिंह जाधव, एक सक्षम, सुशिक्षित आणि अभ्यासू चेहरा तुम्हाला दिलेला आहे आणि गणात तुमची उमेदवारी आहे. काय एकूण तुम्हाला वाटते की आपल्याला विजय मिळेल? किती मतं, काय कशी परिस्थिती आहे? माझी खात्री आहे संग्रामसिंह जयवंतराव जाधव हे एक क्वालिफाईड युवक तरुण माझ्या समेत जिल्हा परिषदेला गटातून उभे आहेत आणि ते एक चांगली नोकरी सोडूनसुद्धा शेतकऱ्याची नाळ जोडलेलं एक व्यक्तिमत्व आहे. शेतीतले अनेक प्रयोग ते स्वतःच्या शेतात करून दाखवतात. मग आला असेल किंवा आणखीन कुठल्या अनेक प्रकारची शेती उत्पादनं काढून म्हणजे शेतीत लक्ष घालून इतरांनासुद्धा ते चांगल्यापैकी संबोधित करतात आणि त्यांना अनुभव आहे शेतीतला की ज्या अनुभवाचा निश्चित इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल. आणि संयमी, शांत नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वामुळं सुद्धा गटात आमच्या जिल्हा परिषदेच्या फंडातून अनेक चांगल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत होईल. कारण त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हेही यांची नाळ शेतकऱ्याशी जोडलेली गेली असल्यामुळं त्यांचा परिसरात चांगल्यापैकी वलय आहे आणि त्या वलयाचा निश्चित आम्हाला दोघांनाही चांगल्यापैकी फायदा होणार आहे आणि लोक आम्हाला चांगल्या मताधिक्याने निवडून देतील ही आम्हाला खात्री आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. त्यानंतर पी.डी. पाटील साहेबांची पाठराखण या मतदारसंघानं आत्तापर्यंत केलेली आपण बघतोय. अजूनही लोकांच्या मनात हे विचार आहेत. त्यामुळे तुम्ही मतदारांसमोर सध्या काय घेऊन जात आहे? आम्ही मतदारांना हेच सांगतोय की आदरणीय कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचा आपला सुवर्णकलश आणला आणि पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान आपल्या उत्तर मतदारसंघातून निवडून गेलेल्या चव्हाण साहेबांना मिळाला. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि चव्हाण साहेबांनी सुद्धा ज्या मतदारसंघानं आपल्याला पहिल्यांदाच आमदारकीला निवडून दिलं आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो, त्या मुख्यमंत्री करण्यामागं मतदारसंघाचा मोठा सिंहाचा वाटा असल्यामुळं या मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा त्यांनी आदरणीय कैलासवासी पी.डी. पाटील साहेबांची जबाबदारी टाकली होती की सह्याद्री कारखान्याची निर्मिती तुम्ही करा
आणि सह्याद्री कारखान्याची निर्मिती करीत असताना परिसरातील लोकांना कोरडवाहू शेती बागायत कशी करता येईल त्याचा तुम्ही प्रयत्न करावा. आणि आदरणीय कैलासवासी पी डी पाटील साहेबांनी कृष्णा आणि कोयना या नद्यावरून अनेक स्कीमा आखल्या आणि कोरडवाहू शेती ओलीत बागायत करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्यांनी केल्यामुळं आज सह्याद्री कारखाना न राहता सह्याद्री पॅटर्न झालेला आहे. आणि ह्या कारखान्याला देशातूनच काय पण विदेशातून सुद्धा अनेक लोक भेटी देतात आणि सह्याद्री कारखान्याचा एक पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रभर किंबहुना भारतभर गाजतोय. तुम्ही सरपंच होता, ग्रामपंचायतीत काम केलं, मात्र त्यापूर्वी आणि त्यानंतर गावाच्या कामासाठी तुमची तळमळ सगळ्यांनी पाहिलेली आहे. आता या निवडणुकीनंतर तुमची भूमिका काय राहील? मी सरपंच पदाच्या कालावधीत माझ्या गावाला एक आरोग्य उपकेंद्र 50 लाखाची वस्तू आदरणीय बाळासाहेब पाटील आणि त्यावेळचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवबाबा नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आणली आणि ती लोकांच्या गरजेची बाब होती. त्याचबरोबर मी पूर्वाश्रमीची जनावरांच्या दवाखान्याची एक व्यवस्था करून या गावच्या म्हणजे विकासाला चालना दिली होती. 95 साली मी सरसेनापती आंबेराव मोतेच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळेला त्यावेळची तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषराव देशमुख, तत्कालीन पंचायत समिती सभापती अप्पासाहेब गरुड यांच्यामार्फत जनावरांच्या दवाखान्याची उभारणी केलेली होती. आज दुग्ध व्यवसायाला पोषक शेतकऱ्याला जे आर्थिक प्रगतीला बळ देणारा जे दुसरा दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय चालतो त्यासाठी त्या जनावरांच्या दवाखान्याची अत्यंत गरज होती. आणि तो दवाखाना मी त्यावेळचे आदरणीय विलासरावजी पाटील उंडाळकर असतील, आदरणीय कैलासवासी पी डी पाटील साहेब असतील, त्या जनावरांच्या दवाखान्याची चांगल्यापैकी बांधणी करून घेतली. सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते म्हणून या गावाची ओळख आहे. वसंतगडाच्या पायथ्याशी गाव आहे. एकूणच गावामध्ये झालेला सध्याचा विकास आहे हा समाधानकारक आहे की अजून काय काम होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? हंबीराव मोहितेंच्या समाधीच्या अनुषंगानं त्या नावातच एवढी ताकद आहे की कुठल्याही अधिकाऱ्याकडे किंवा पदाधिकाऱ्याकडे गेल्यानंतर तळबेड गावाला भरघोस निधी द्यायचा त्यांच्यामार्फत प्रयत्न होतो. मी मुळातच स्मशानभूमी शेजारी हंबीराव मोहितेची समाधी आहे. त्या स्मशानभूमीला सुरक्षित करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. मग CSR फंड जो आपल्या कंपनी आमच्या तळबेड MIDCत आहे त्यांच्यामार्फत मिळवून स्मशानभूमी सुरक्षित करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून समाधी पुढं फार खोल म्हणजे असा ओढा होता, तिथे 42 लाखाचा साखो पूल बांधून घेतला. पिण्याचे म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा या अनुषंगानं शिवारभर अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे साहेबांच्याकडून मिळवून त्यांची कामं पूर्णत्वास नेलेली आहेत. तळबीड MIDCचा विषय नाना अनेक वेळा त्यांचं जे पाणी येतं दूषित पाणी त्यामुळे ओढ्यातले मासे मरतात. त्याचबरोबर एकूणच प्रदूषणाचा त्रास होतो. तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांच्याबरोबर वाद केलेला आहे आणि प्रसंगी भांडणं तुम्ही त्यांच्याबरोबर केलेली आहेत, काय सांगाल? तळबीड गावातील माझी चव्हाण वस्ती असेल, माळी वस्ती असेल या ठिकाणी त्यांनी आपली आपापली घरं बांधून ते त्या ठिकाणी स्थायिक झालेले आणि त्या बिचाऱ्यांच्या पिण्याची पाण्याची सोय ही त्यांच्याजवळ असणाऱ्या विहिरीतून होती. MIDCतून अनेक वेळेला मी म्हणजे दूषित पाण्याचा प्रश्न मिटवण्याकामी बऱ्याच कंपन्या तिथं आहेत. मग त्या ज्यूस फॅक्टरी असतील का हिंदुस्तान कंपनी असतील यांनी दूषित पाणी त्या ओढ्याला सोडण्यामुळं त्या दूषित पाण्यामुळं अनेक वेळेला ओढ्यातील मासे मरून पडलेले त्याचे शूटिंगसुद्धा त्या काळी मी केलं. मी त्या कंपन्यांना अनेक वेळेला वाद करून वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. प्रदूषण विभागाकडे सुद्धा मी अनेक वेळेला तक्रारी केल्या, परंतु म्हणावा असा न्याय मिळाला नाही. अनेक वेळेला त्या दूषित पाण्याचा जनावरांना किंवा लोकांना सुद्धा भयानक त्रास झालेला आहे. त्या अनुषंगाने मी अनेक वेळेला त्या पद्धतीचा प्रयत्न केला. तळबीड आणि आजूबाजूची मोठी गावं पण आपल्या या गणामध्ये येतात. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करताना ह्या गणाचा विकास करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर येणार आहे. तुमचा संपर्क दांडगा आहे, त्याचा फायदा कसा होईल आपल्या गणाला? मुळात आदरणीय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून माझा जिल्हा परिषद पंचायत समिती गेली कित्येक वर्ष चांगल्यापैकी संबंध आलेला आहे. अनेक अधिकारी मला बऱ्यापैकी नावानं ओळखतात आणि जिल्हा परिषदेत आता संग्रामसिंह जाधवांसारखे तरुणबाण नेतृत्व अभ्यासू तिथं गेल्यामुळं जिल्हा परिषदेमार्फत असेल पंचायत समितीमार्फत असेल ही जो बी फंड आम्हाला जास्तीत जास्त मिळवून गोरगरीब जनतेसाठी
आणता येईल तेवढा आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून त्या गावांना यथोचित तो न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू. निवडणूक आहे, अंतिम टप्प्यात प्रचार सुरू आहे, तुम्ही काय आव्हान कराल मतदारांना? मी माझ्या गावातल्या सुधारणा बघून परिसरातल्या सगळ्या गावांना एक माहीत आहे की हा माणूस प्रयत्नवादी आहे. याच्या ओळखीचा, याच्या अनुभवाचा निश्चित हे जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत आपल्या गावांसाठी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून चांगल्यापैकी सहकार्य करण्याचा प्रयत्न करून विकासाला गती देईल आणि कुठेही राजकारण न करता समाजाचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. धन्यवाद नाना. एकूणच तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आभारी आपण माझी मुलाखत घेतली. माझ्या कामाचा अनुभव मी तुमच्या पुढे कथित केला आणि मला या समाजकार्याची आवड असल्यामुळं मी यात एक पहिल्यांदाच मागणी केली ना. आमदार बाळासाहेब पाटील, माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मला त्या पद्धतीची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि माझ्या गणातील किंबहुना उमरज गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी असं आवाहन करतो की आमच्या तुतारी वाजवणारा माणूस या चित्रापुढील बटन दाबून आम्हाला दोघांनाही आपली सेवा करण्याची संधी देईल.